चला मंडळी, चर्चा तर ती होणारच आहे, पण त्यापूर्वी काय महत्त्वाच्या घडामोडी त्यावरचे स्पेशल रिपोर्ट आज बडे मुद्देमध्ये. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वादंग सुरू झालाय आणि त्याला कारण ठरलं गोसेवा आयोगानं कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेलं पत्र. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावे असं पत्र जे ते गोसेवा आयोगानं पाठवलंय आणि त्यावरनंच राजकीय वादाची ठिणगी पडली. कहाँ गए वो पशु प्रेमी सर्वधर्म समभाव है ना, तो जो नियम हिंदू त्योहारों को लगाया जाता है फिर वही नियम अभी बकरी ईद के टाइम क्यों लगाया नहीं जाता है, तभी इनको बकरी काटने का परमिशन क्यों देना चाहिए। ये क्रिश सुमैया है, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात वादाला तोंड. ऐसी भूमिका अगर सभी मुस्लिम समाज के सब लोग ने ली ना तो बहुत फर्क समाज में होगा। ऐसा है कि सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर। गुरांचे बाजार बंद ठेवा, गोसेवा आयोगाचं पत्र. व्हर्च्युअली बकरी ईद साजरी करा, नितेश राणेंचं वक्तव्य. का नाही मुस्लिम समाज एकत्र येऊन प्राणी प्रेमासाठी पर्यावरणासाठी व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वादाचा शिमगा रंगल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाने काढलेल्या एका परिपत्रकामुळे नवा वाद पेटलाय. शनिवारी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती 3 जून ते 8 जून या कालावधीत गुरांचे बाजार भरवू नयेत असं पत्र गोसेवा आयोगाने राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये गोवंश हत्येची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आहे, त्यामुळे राज्यात गोवंश कत्तलीवरती बंदी आहे. पण चोरी छुपे असे प्रकार घडल्याचं यापूर्वी पाहायला मिळालंय. या पार्श्वभूमीवरती गोसेवा आयोगाने पत्र दिलंय. दरम्यान राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने वादाचा भडका उडालाय. का नाही मुस्लिम समाज एकत्र येऊन प्राणी प्रेमासाठी पर्यावरणासाठी व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करत. करा ना तशी. नितेश राणे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी निवासी सोसायट्यांमधील बकऱ्यांच्या कुर्बानीवरही आक्षेप घेतलाय. राणेंच्या या इशाऱ्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार आणि अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी राणेंवरती जोरदार टीकास्त्र डागलंय. कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो। ऐसी भूमिका अगर सभी मुस्लिम समाज के सब लोग ने ली ना तो बहुत फर्क समाज में होगा। सर्वधर्म समभाव है ना, तो जो नियम हिंदू त्योहारों को लगाया जाता है फिर वही नियम अभी बकरी ईद के टाइम क्यों लगाया नहीं जाता है, तभी इनको बकरी काटने का परमिशन क्यों देना चाहिए। ऐसा है कि सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रिश सुमैया है, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। हमने समझाया कुछ लोग माहौल ख़राब कर रहे हैं, ज़रा उनको रोकिए आप। और जिस तरह से पहले आपने कुर्बानी करवाई है उससे होना चाहिए। सोसाइटीज़ के अंदर अगर एनओसी है तो म्यूनिसिपैलिटी को उनको परमिशन देना ही चाहिए। ये सारी बात हुई है। नितेश राणे जो है वो महाराष्ट्र को बर्बाद करने का काम कर रहे। वो पता नहीं उनको क्या है मुसलमानों से, मुझे समझ में नहीं आता। क्योंकि देश के जो प्रधानमंत्री है वो आज इस हिंदुस्तान में सूफी कॉरिडोर बनाना चाहते हैं और नितेश राणे ये सबको, जो प्रधानमंत्री है, जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, उनकी छवि खराब करना चाहते हैं. खरं तर या राजकीय वादामुळे हा विषय आणखीनच चिघळलाय. पण ऐन पेरणीच्या काळात गुरांचे बाजार बंद ठेवल्यास शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय. सध्या खरीप पेरणीचा हंगाम आहे, त्यामुळे शेतकरी या हंगामात बैलांची खरेदी विक्री करतो. ऐन पेरणीच्या काळामध्ये गुरांचे बाजार बंद राहिल्यास शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. तसंच जनावरांचा बाजार भरवला नाही तर केवळ गोवंश नव्हे तर बकरे, म्हशी, शेळ्या यांसारखी कोणतीही बंदी नसलेली जनावरं विकता येणार नाहीत. त्यामुळे शेतकरी, मध्यस्थ, वाहतूक करणारे तसंच मजुरांना रोजगाराला मुकावं लागणार आहे. त्यामुळे गोसेवा आयोगाने पत्र मागं घ्यावं अशी मागणी केली जाते. गोवंश बाजार बंद ठेवण्यास काही हरकत नाही, मात्र बकरी, बोकड, शेळ्या या बाजारावर बंदी का घातली आहे असा प्रश्न मुस्लिम बांधवाकडून विचारला जात आहे. सरकारने आणि बाजार समितीने गोवंश बाजार बंद ठेवलं तरी चालेल, मात्र बोकड बाजार सुरू ठेवावं अशी एक मुख्य मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने केली जात आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत आपण बघूया. आम्ही या परिपत्रकाचा तीव्र विरोध करतो.
आम्ही त्याला आव्हान देण्याच्या प्रक्रियेत आहोत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं परिपत्रक पाहिलंय. या परिपत्रकामुळे इतक्या लोकांना होणारं नुकसान कोण भरून काढणार? महाराष्ट्र गोसेवा आयोगाला बाजार समित्यांना असं परिपत्रक किंवा आदेश जारी करण्याचे अधिकार नाहीत. ते पशुसंवर्धन विभागाकडून आले पाहिजेत. एकूणच बकरी ईदच्या निमित्ताने राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली असून आता राज्य सरकार यावरती काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तसं घडताना दिसतं, घडामोडी तसं घडत आहेत. संघटनात्मक बांधणीत विश्वासात घेतलं गेलं नाही, त्यामुळे नाराज असल्याची कबुली खुद्द सुधाकर बडगुजर यांनी दिली. आणि त्यातच बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं बडगुजर भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आता सुरू झाली. त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती. जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही. उद्धव ठाकरेंना पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाशिकमधल्या राजकीय कुंभाचे वारे भाजपच्या दिशेनं वाहत असल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाराज असल्याची थेट कबुली दिली. त्यानंतर गिरीश महाजनांनी राऊतांवर तोफ टाकली, तर राऊतांनीही महाजनांचा हिशेब चुकता केला. मात्र यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्हे तर भाजपकडून नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरला गती देण्यात आल्याचा अंदाज बडगुजर यांच्या वक्तव्यावरून लावता येतो. विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं. अपयशानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. परंतु संघटनातून बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांनी तर ठाकरेंच्या पक्षात राज्यभरात हेच चित्र असल्याचा दावा केला. नुसत्या सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो. आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही. हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरजच नाही. सुधाकर बडगुजर आणि गिरीश महाजन यांना जोडणारा एक धागा म्हणजे सलीम कुत्ता आहे का, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण 2 वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर आणि दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीमधील सलीम कुत्ताचा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वाद सुरू झाला होता. भाजप आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत झळकावले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत गिरीश महाजन यांचा फोटो दाखवला होता. फोटो सलीम कुत्ता सोबतचा आहे असा दावा खडसेंनी केला होता. सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते तर मग महाजन यांच्यावर का नाही, असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. एकंदरीतच 2 वर्षांपूर्वी सलीम कुत्तावरनं बडगुजर आणि महाजनांवर प्रचंड टीका आणि आरोप करण्यात आले होते. आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात दिसण्याची चिन्ह दिसत असल्यानं संजय राऊतांनीही भविष्यात काय होऊ शकतं याकडे लक्ष वेधलं. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या, तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी राजकीय कुंभाला सुरुवात झाली आहे. नाशिकला पालकमंत्री नसला तरी भाजपनं गिरीश महाजनांना कुंभमंत्री करून जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये नाशिकचं पालकत्व स्वीकारलं होतं. कारण मुंबई पुण्यानंतर नाशिकची महापालिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर नाशिकच्या मतदारांनी प्रचंड प्रेम केलं होतं.
त्यानंतर 2012मध्ये राज ठाकरेंच्या मनसेवरही नाशिकच्या मतदारांनी विश्वास टाकला होता. नाशिकच्या महापालिकेवर मनसेची सत्ता होती. मात्र मागील 3 वर्षात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राजकीय वर्चस्वाची चढाओढ निर्माण झाली आहे. त्यातच आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटात जाण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र यावेळी नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पिछाडीवर टाकत भाजपनं ऑपरेशन टायगरसाठी बाह्या सरसावल्याचं स्पष्ट होतंय. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर नाशिकचे मतदार पुन्हा ब्रँड ठाकरेकडे वळतील का? ठाकरे बंधूंच्या एकीमुळे राज्यातील राजकीय चित्र बदलेल का? हे आता लवकर स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मंडळी, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली. यावरनं सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंच्या पक्षाला डिवचलं जातंय. गिरीश महाजनांनी ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होणार असल्याचा दावा केलाय. तर यावरनं संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला. महाजन आणि राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये झुंपली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले, तुमचा पक्ष कुठे आहे? राऊत आणि महाजनांमध्ये कलगीतुरा. तर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? वैयक्तिक पातळीपर्यंत टीका टिप्पणी. ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या जणू वाकयुद्धाला तोंड फुटलंय. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि हाच धागा पकडत गिरीश महाजनांनी नाशिकमधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी हे सूचक भाष्य केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं. आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरनं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत शब्दांचे बाण सोडले. मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले, तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. ठाकरेंच्या पक्षाच्या संभाव्य फुटीबद्दल गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्याचाही संजय राऊतांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात? कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या. बघून आमचं लक्ष आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला. राऊतांच्या टीकेनंतर हा वाद थेट वैयक्तिक पातळीवर गेला आणि मग एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्यांनाही सुरुवात झाली. ज्या पद्धतीने आपण
उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. आगामी महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असेल. पक्षातली गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे आणि अशातच या निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली असून राजकीय दलालीपर्यंत हा वाद येऊन ठेपलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चला पुढे बघूयात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी आता पहिलीपासून सैनिकी शिक्षण दिलं जाणार आहे. हो, सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही हिरवा कंदील दाखवलाय आणि त्यामुळे लवकरच शालेय शिक्षणात सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शाळांमध्ये पहिलीपासून सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेचे संस्कार रुजवणं. राष्ट्रप्रथमची भावना निर्माण होणार. भारताच्या शेजारी देशांमधील अस्थिरता आणि अनागोंदीची स्थिती पाहता भारताला सदैव तत्पर राहणं गरजेचं आहे. यात सर्वात मोठी जबाबदारी ही देशाच्या सैनिकांवर येते. त्यामुळं देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये सैनिकांप्रमाणे देशप्रेम आणि देशसेवेची भावना निर्माण व्हायला हवी. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता महाराष्ट्रात पहिलीपासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं केलं जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. प्रॉपर शिक्षण देणं, अभ्यासातून त्याच्यावर परीक्षा घेतल्या जाईल, त्यांचं ग्राउंडवरती कवायत होती, त्याच्यावरती आपल्याला थोडासा अजून अभ्यास करायला हवा. आणि शिक्षणाचे जे धडे आपल्या पुस्तकात येतील त्याच्याबद्दल असं काही गैर नाही, चांगलंच राहील, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना हळूहळू सैनिकांबद्दल अजून जास्ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल. खरं तर भारतात आधीपासूनच NCC, स्काउट गाईडद्वारे विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पण NCC किंवा स्काउट गाईड निवडणं हे ऐच्छिक असतं. आता मात्र पहिलीपासूनच सर्व विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, NCC आणि स्काउट गाईडच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण मिळणार असून त्यांच्या मनात देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. 62 पासून आपल्या भारतामध्ये सैनिक स्कूल आहे. सातारा सैनिक स्कूल ही भारतातली प्रथम सैनिक स्कूल आहे. त्याच्या आधी फक्त इंग्रजांच्या 5 मिलिटरी स्कूल होत्या. आणि आपण हे याच्यासाठी आणलं की आपल्या विद्यार्थ्यांना एक वळण लागावं आणि त्यांना आपल्या सैनिकांचं जे जीवन आहे आणि सैनिकांचा जे योगदान आहे देशासाठी, त्याच्यासाठी त्यांचा कसा हातभार लागू शकतो जसं जसं त्यांचं वय वाढतं. जगातील अनेक देशात नागरिकांना सैनिकी शिक्षण घेणं बंधनकारक आहे. त्यामध्ये इस्रायली संरक्षण दलात पुरुषांसाठी 3 वर्ष आणि महिलांसाठी 2 वर्ष देशसेवा करणं सक्तीचं आहे. नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य आहे. तसंच महिला देखील इच्छा असल्यास लष्करी सेवेसाठी अर्ज करू शकतात. स्वीडनमध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लष्करी प्रशिक्षण हे सक्तीचं करण्यात आलंय. स्वित्झर्लंडमध्येही पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य असून स्त्रिया देखील स्वयंसेवक म्हणून काम करतात. पण आपल्या देशातील परिस्थिती वेगळी आहे. कारण भारतात सैन्यात काम करण्याची इच्छा असणारे कोट्यवधी तरुण आहेत. त्यामुळे कुठल्याही सैन्य भरती आवश्यकतेच्या 10 पट तरुणांची गर्दी होत असते. त्यामुळं इतर देशांप्रमाणे आपल्या देशात सैन्य प्रशिक्षण सक्तीचं करण्याची गरज नसली तरी महाराष्ट्र सरकारनं मात्र शालेय शिक्षणापासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं करत एक पाऊल पुढे टाकलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी नमस्कार. आज दिवसभर एक मागणी जोरदार गाजली आणि ती म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. हो, राजीनामा द्यावा. बरं, ही मागणी करण्याची वेळ का आली यालाही एक पार्श्वभूमी आहे.
हगवणे हुंडाबळी प्रकरणात महिला आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांना या आरोपांना उत्तर देत दोषींवर कारवाई होणार असं उत्तर द्यावं लागलं. पण तरीही महिला आयोगावर पूर्ण वेळ काम करणारी अध्यक्ष द्या. पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करू शकत नाही. विशेषतः त्यांना कायद्याचा परीघ माहिती हवा अशी महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून व्यक्ती नेमा. विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी कुठलीही कायद्याची पदवी घेतलेली नाही आणि त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही असे बरेच आरोप विरोधक करत आहेत. मंडळी, महिला आयोग आणि अध्यक्षा यांच्यावर अशा प्रकारे आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. पण त्यात हा प्रश्न नक्की आहे की महिला आयोग खरंच पीडित आणि शोषित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतंय का? किती प्रकरणं आत्तापर्यंत प्रलंबित न राहता त्याचा निपटारा करण्यात आला, न्याय मिळाला? शिवाय खुद्द अध्यक्षा पूर्ण वेळ मिळालेल्या या पदाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देता आहेत का? किंवा यापूर्वीच्या अध्यक्षांनी ते केलंय का? आपला प्रश्न कोणा एका व्यक्तीबाबत नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, आपला प्रश्न कोणा एका व्यक्तीबाबत नाहीये, तर प्रश्न आहे तो मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जाते का? बाकी राजकारणात आपल्याला काही पडायचं नाही. हीच चर्चा आज बडे मुद्देत आपण करूया. चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय. सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. चाकणकर आहेत कोण? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात आक्रमक झालेली विरोधकांची ही महिला आघाडी. कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर महिला आयोग विरोधी पक्षांच्या टार्गेटवर आलाय. तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं थेट राजभवन गाठलं आणि राज्यपालांसमोरच तक्रारींचा पाढा वाचला. चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या? बॉलिवूड मधल्या? प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा. मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते. पण कोण काय बोलतंय, मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काही बोलू शकतं. पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांना परत. एकीकडे विरोधकांनी चाकणकरांच्या विरोधात मोठ बांधली आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी राज्यातल्या वाढत्या महिला अत्याचारांच्या विरोधात एक बैठक बोलावली. पण या बैठकीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण अशा पद्धतीची बैठक महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींनीच बैठक बोलावल्यामुळे आश्चर्यही व्यक्त झालं. तर सरकारकडनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवरती विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांनी टीकेचे बाण सोडले. जर महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदयच त्यामध्ये काही फेरबदल करू शकतात, तर नीलम गोरे त्याची समीक्षा कशा करू शकतील? आणि जर याच्या उपर नीलम गोरेंचं असं म्हणणं असेल की मी विधानसभेची उपसभापती म्हणून ही बैठक बोलावली, तर विधानसभेच्या उपसभापतीने पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपाती पद्धतीने वागायला हवे. आपल्याच मर्जीतल्या 4 बायका बोलून उगाच असं वासरात हुंडीगाई शहाणं म्हणणं बरोबर नाहीये. दरम्यान चाकणकरांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी आता राज्यपालांकडे केली आहे. सोबतच महिला आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळून आयोगात हस्तक्षेप नसावा अशी विनंती करण्यात आली. इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रंगलेल्या वादाला राजकीय किनार निश्चितच आहे. पण सर्वसामान्य महिलांना या राजकारणात जराही रस नाहीये.
अध्यक्षपदावरती कुणीही येवो किंवा जाओ, सर्वसामान्य महिलांना हवी आहे सुरक्षितता, योग्य न्याय आणि तक्रारींसाठी निरपेक्ष व्यासपीठ. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चला मंडळी, यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. मला असं वाटतं या प्रश्नाला घेऊन जे प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातले ज्याची उत्तर मिळाली पाहिजे. बघा प्रश्न काय ते प्रश्न आपण जाणून घेऊया. आमचा पहिला प्रश्न आजचा याच्यातला आहे की रुपाली चाकणकर राजीनामा देणार का, तशी मागणीची जी जोरदार करण्यात आली. आमचा दुसरा प्रश्न काय बघा, आमचा दुसरा प्रश्न बडे मुद्देमधला आहे की राज्यपाल भेटीनं चाकणकरांवरचा दबाव वाढला का. तिसरा प्रश्न काय बघा, तिसरा प्रश्न असा या सगळ्याच्यात की हगवणे प्रकरणात महिला आयोगाची भूमिका संशयास्पद होती का, तसा आरोप देखील केला गेला. पुढला प्रश्न काय बघा, आमचा पुढला प्रश्न असा आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर पूर्ण वेळ देत नाहीत का, तसा आरोप होतोय. आणि आता शेवटचा यातला प्रश्न ज्यानंतर मी चर्चा सुरू करतोय, महिला अत्याचारांच्या संवेदनशील प्रकरणात राजकारण केलं जातंय का, असे वेगवेगळे प्रश्न आहे ज्याबद्दल खरं मोठी चर्चा आहे आणि जे आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे. चला मंडळी, मी जसं यापूर्वी आपल्याला म्हणालो की मान्यवर पाहुणे मंडळी नेहमीप्रमाणे बडे मुद्देमध्ये आहेत ज्यांच्याशी आपण या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्यासोबत आहेत उबाटा शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकारी राजलक्ष्मी भोसले, आपल्यासोबत आहेत महिला आयोगाच्या माजी सदस्या आशाताई मिरगे. ही सगळी मंडळी आपल्यासोबत असणार आहे. ही महिला ब्रिगेड जी आहे जी आपली मतं या परिस्थितीवर व्यक्त करतील. सुरुवातीला मी जातोय शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याकडे. शीतल म्हात्रे, थेट पहिला प्रश्न, आज नीलमताई गोरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली की महिला आयोगाच्या संदर्भात नेमकं पुढे जाऊन काय केलं जावं, काय सुधारणा केली जावे, लोकांचे तात्काळ प्रश्न कसे सुटतील, नेमकं काय घडलं याबद्दल सांगा. आज माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी जी बैठक लावलेली होती यामध्ये महिला आयोगाची कार्यपद्धती आणि त्यामध्ये येणारे करावयाचे बदल अशा पद्धतीने ही बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय महिलांना आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु त्या का आल्या नाहीत याचं उत्तर खरं तर त्यांनीच द्यावं. यामध्ये रोहिणी खडसे यांना बोलवलं होतं, माविमच्या माजी अध्यक्ष आणि उभाटाच्या मला वाटतं ज्योती ठाकरे, विशाखा राऊत यांना बोलवलं होतं. त्याच पद्धतीने आज अंजली दमानिया तिथे उपस्थित होत्या, त्याचप्रमाणे निर्मला सामंत प्रभावळकर याही उपस्थित होत्या. त्यामुळे काही 4 महिलांना बोलवून म्हणजे काय मर्जीतल्या महिलांना बोलवून असं काही झालेलं नाही संपूर्ण. आणि ही पहिली बैठक होती. यामध्ये अजूनही बघा 25-30 महिलांना बोलवलं गेलं होतं. पुढच्या बैठकीत अजून काही महिलांना संधी मिळू शकते. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह नोट की महिला आयोगामध्ये जर काही घडत असेल किंवा जर काही त्याच्यामध्ये सुधारणा करायची असतील तर राजकीय क्षेत्रातल्या महिला त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातल्या महिला यांनी काही बदल सुचवावेत किंवा यामध्ये सांगोपांग चर्चा व्हावी. या एका विचाराने आजची बैठक केली होती आणि ही बैठक जवळजवळ 3 ते 3.5 तास चालली. ते अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली, अनेक बदल अनेक सूचना आल्या आणि मला वाटतं स्वतः आदिती तटकरे या मंत्री महोदया त्याही उपस्थित होत्या. अनेक माजी अध्यक्षा याही उपस्थित होत्या. यामध्ये सुशीबेन असतील, काही आमदार उपस्थित होत्या, म्हणजे यामध्ये चित्राताई वाघ असतील, अशा बऱ्याच सर्वपक्षीय महिलांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. काही महिला आल्या नाहीत, त्या कदाचित त्यांना तिथे येऊन चर्चा करण्यापेक्षा मीडियावर बोलणं किंवा बाहेर दुसऱ्या गोष्टीचं राजकारण करणं हे जास्त संयुक्तिक वाटलं असेल, त्यामुळे त्या तिथे आल्या नाही. परंतु एक अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि अशा चर्चा होणं ही गरजेचं काळाची गरज आहे. यामध्ये रुपाली चाकणकर स्वतः उपस्थित होत्या, त्यांनाही काही प्रश्न विचारले गेले, पण तरीही महिला आयोग कसा सक्षम पद्धतीने काम करू शकेल यावर चर्चा जास्त करण्यात आली. बरं शीतलताई, मला एक सांगा, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीत कामकाजात सुधारणेला वाव आहे म्हणजेच उणीवा आहेत म्हणून आजची बैठक घेतली गेली. खरं तर ही बैठक महिला आयोगाच्या नेतृत्वाखाली व्हायला हवी होती, पण गेल्या कालावधीत खुद्द नीलमताई गोरेंनीच रुपाली चाकणकर यांच्या कामकाजाबद्दलची समीक्षा केली होती. एक लक्षात घ्या, नीलमताई या पीठासीन अधिकारी असल्यामुळे त्या अशा बैठका घेऊ शकतात. त्यांनी आता याच्याही आधी अनेक अशा बैठका घेतलेल्या आहेत आणि कुठेतरी पॉझिटिव्ह नोट, कारण बऱ्याच गोष्टी चर्चेला जात होत्या की कशा पद्धतीने कामकाज झालं पाहिजे, परंतु ते होत नाहीयेत. काही महिला आयोगाचेही प्रश्न होते. बघा, सुधारणेला नक्कीच वाव असतो, 100% काही सुधारणा ही झालेली नसते, त्यामध्ये वाव असतो, असतात.
आणि त्यामध्ये काही लपवण्यासारख्या काही गोष्टी नाहीत. त्यांच्याही महिला आयोग म्हणून त्यांच्याही काही समस्या आहेत की आतापर्यंत फक्त 6 सदस्य जे नेमले जाणं आवश्यक होतं ते नेमले गेलेले नाहीयेत. ही त्यांची महत्वाची विषय होता. तर मला असं वाटतं त्याचप्रमाणे त्यांची स्वतःचं असं ऑफिस नाही, म्हणजे मोठी इमारत नाहीये किंवा त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, अशा बऱ्याच समस्या त्यांच्याही अधिकाऱ्यांनी सांगितल्या. आता पहिल्यांदा IAS ऑफिसर पूर्ण वेळ, याच्या आधी IAS ऑफिसर होत्या परंतु त्यांच्याकडे अधिक बाकीचाही भार होता, त्याच्यामुळे पूर्ण वेळ आपल्याला अधिकारी मिळालेले आहेत. त्याच्यामुळे बघा कुठून तरी महिला आयोग हा व्यवस्थित काम करावा. रुपाली चाकणकर हा विषय आपण बाजूला ठेवूया. इथे कुठलीही अध्यक्ष असली तरी तिला काम करायला वाव मिळावा, योग्य पद्धतीने कामकाज व्हावं, यासाठी ही आजची बैठक होती. यामध्ये राजकारण करण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण सर्व पक्षीय महिलांना बोलवलं गेलं होतं. मी आता जरा आशाताईंकडे जातो. खरं मला पहिला प्रश्न त्यांनाच विचारायचा होता, पण मी आपल्याकडे आलो. आशाताई, तसं आपण कायम वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा करत असतो. महिला आयोगाच्या सदस्य म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. मला एक खरंच सांगा प्रामाणिकपणे, आज तुम्ही या पदावर नाही आहात, पण खरंच का राज्याचं महिला आयोग ज्या ज्या काही तक्रारी येतात त्याचा वेळेत निपटारा करतं? प्रकरणं प्रलंबित नाहीत किंवा आहेत जी वर्षानुवर्ष सुटलीच नाहीत, नेमकं काय? नमस्कार, सॉरी मी थोडं उशिरा जॉईन झाले, हरकत नाही. पण तुम्हाला म्हणून सांगते राज्य महिला आयोगाची प्रकरणं सध्या या 4-5 वर्षात मी पाहते आहे सिलेक्टिव्हली सॉल्व्ह केल्या जातात. मी एक किस्सा सांगते तुम्हाला. बर. तेव्हा आपल्या माननीय अध्यक्ष मॅडम नाशिकला गेल्या. एका हाय प्रोफाईल पत्रकाराच्या बायकोनी, मिसेसनी आपल्या कौटुंबिक हिंसाचाराची काय म्हणतात त्याला तक्रार त्यांच्या समोर दाखल केली. बरोबर. त्यांच्या बाजूला त्या जिल्ह्याच्या SP पण बसलेला. बरोबर. आता जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, तो कन्सर्न पोलीस स्टेशनचा अधिकारी पण होता, त्यांनी ते मुद्दामच, कारण तो फारच हाय प्रोफाईल पत्रकार होता, त्यामुळे सगळेजण त्याला दबून होते बिचाऱ्या. आणि त्या बाईचा आवाज जसा रुपाली ताईंनी ऐकला, परवाची गोष्ट, शी हरसेल्फ ट्रॅव्हल टू द पोलीस स्टेशन आणि त्यांनी ती तक्रार त्या PI वर, त्या DYSP वर, त्या SP वर प्रेशर आणून दाखल करून घेतली. म्हणजे आपल्या मनात असलं तर आपण करू शकतो हे मला दिसलं. तुम्ही एक शब्द वापरला आशाताई, एक शब्द वापरला की ठराविक केसेस, स्पेशल केसेस हातात घेतले जातात. खरं आहे? येस येस येस, 100% आहे खरं. वैष्णवी हगवणे आज जिवंत असती जर मयुरी जगताप हगवण्याची नोव्हेंबर मधल्या केसचा प्रॉपर पाठपुरावा केला गेलेला असता. आता मी शब्द अगदी जपून वापरते. प्रॉपर पाठपुरावाचा अर्थ काय? ती कुटुंब, पूर्ण हगवणे कुटुंब या कुठल्याही आयोगाच्या अध्यक्षांना नवीन नव्हतं. त्यांच्या नणंदबाई सोबतचे यांचे फोटोज आलेले आहेत. त्या घरात काय चालू आहे, एखाद्या घरात आपण गेलं तर खरंच जर आपण एखाद्या इतक्या मोठ्या संविधानिक पदावर आहोत, राज्यमंत्री पोहोचला, मी पण नेत्यांसोबत राहिलेली आहे, मी स्वतः नेता नाही आहे, मी कार्यकर्ता आहे, पण नेत्यांसोबत राहिलेली आहे. नेत्यांचं स्फिअर इतकं वाईड असतं की त्यांना ते आपोआप कळतं. मी हे पाहिलेलं आहे. तर काय तुमच्या लक्षात आलं नाही? जर त्या मयुरी जगतापला नोव्हेंबरच्या आधी तिच्या धीरांनी मारल्यामुळे ती ओरडत रडत बाहेर आली आणि तिथपर्यंत तिला मारहाण झाल्याची CCTV आहे, आजूबाजूच्या 4 शेजाऱ्यांनी पाहिली, तर त्यांच्या घरादारात येणं जाणं असलेला, त्यांच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या या आपल्या माहीत असूनही आपण केलं नाही, म्हणजे सिलेक्टेड केसेस मध्ये कारवाई होते. हा माझा समज आहे. गैरसमज असेल तर मला आनंद आहे. किंवा घडणाऱ्या घटनांमुळे तुमचा समज पक्का झाला असं तुम्हाला म्हणायचंय. चला मी येतो आशाताई, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मला थोडं राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे जायचंय. चला, सुषमाताई पण आपल्याबरोबर जॉईन झालेल्या. आजचा दिवस बराच तरी लावून धरलाय, त्याबद्दल खरं तर कौतुक करायला पाहिजे सुषमाताईंचं. पण राजलक्ष्मीजी, मला आपल्याला विचारायचं आहे, चला इतकं आत्तापर्यंत तुम्ही सगळं ऐकलं, का आम्ही राजीनामा द्यायचा नाही? आमचं काही चुकलंच नाही, ठामपणे सांगा. आमच्या व्यक्तीने राजीनामा देणं शक्यच नाही, देऊही नाही, कारण आमची चूकच नाही. आता नमस्ते, तुमचे आभार, तुम्ही बोलवलं या ठिकाणी. आता मी डॉक्टरांचं ऐकलं की त्यांनी मयुरीच्या संदर्भात आणि वैष्णवीच्या संदर्भात जे सांगितलं, तर म्हणजे त्यांचा मुद्दा त्यांना जो वाटतो तो त्यांनी बोलून दाखवला. पण वस्तुस्थिती अशी आहे, मयुरीने स्वतः कंप्लेंट केली नव्हती.
तिच्या भावानं आणि वहिनीनं ती कंप्लेंट केली होती. जगताप म्हणून आहेत ते. आता मला एक सांगा, प्रत्येक आज महिला आयोगाकडे दररोज 1 ते 1,500 कंप्लेंट आहे. मी बाजू घेत नाहीये, मला बाजू घ्यायची नाहीये त्यांची, परंतु ज्या वेळेला राजकीय 3-3, 4-4 वेगवेगळ्या पक्षाच्या बायका तुटून पडतात, त्यावेळेला त्यांनी खरंच वस्तुस्थितीचा विचार पण करायला पाहिजे. आपलं राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवा. या ठिकाणी मयुरीने तिच्या मामाच्या, भावाच्या आणि वहिनीच्या मार्फत ती कंप्लेंट केली होती. त्याच्यानंतर लगेच तिच्या नंदेची काउंटर कंप्लेंट आली. याच्यामध्ये दोन्ही कंप्लेंट पोलिसांकडे पाठवल्या गेल्या. आता पुढे पोलिसांनी जे काय करायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये पोलिसांनी हे काम केलंय की नाही केलंय, याच्यामध्ये त्यांनी कितपत त्यांना मदत केली. जर 1,500 अर्ज रोज येत आहेत, मला सांगा, चुकलं नेमकं कोणाचं? थोडक्यात एका वाक्यात सांगा, चुकलं कोणाचं राजलक्ष्मीजी? चुकलं कोणाचंच नाही, वस्तुस्थिती परिस्थितीचं या ठिकाणी. सुषमाताई, चुकलं कोणाचंच नाही. ते म्हणतात चुकलं कोणाचं नाही, आम्ही राजीनामा देणार नाही, तुम्हाला काय मागणी करायची ती करा. नाही, त्या राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे की त्यांनी राजीनामा कशाला द्यायचा. त्या खुर्चीला घट्ट चिकटून बसणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की त्या महापालिकेला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत. महापालिकेला ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्या आज काहीतरी कोणावर तरी बोलत होत्या, निवडून आल्या नाही, मागे पडल्या वगैरे. मुळात रुपाली चाकणकरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, मला वाटतंय शीतल म्हात्रे जी माझ्या म्हणण्याशी सहमत होतील कदाचित, की चाकणकरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा अहंकार. प्रचंड अहंकाराने पछाडलेल्या बाई आहेत त्या. म्हणजे मी म्हणजेच सगळं काही आणि बाकी काही विषयच नाही, अशा एका वेगळ्या जगात त्या वावरतात. हा त्यांचा खरा प्रॉब्लेम आहे. आता काहीतरी ताईंनी सांगितलं की बाबा 1,500 दिवसाला कंप्लेंट येतात. शीतल म्हात्रे जी असं म्हणाल्या की अहो तिकडे आता स्टाफ वगैरे नेमायचा आहे, त्यांना स्टाफ नाही, त्यांना पुरेसे लोक नाहीत. मी समजू शकते, चला मी ऍग्री करते, तुमच्या सहमत आहे. पण मला सांगा, स्टाफ महत्वाचा की तुमची वाय दर्जाची सुरक्षा महत्वाची? रुपाली चाकणकरला कुणापासून असा धोका आहे बरं? रुपाली चाकणकरांना असं कोण मारहाण करणार आहे की त्यांना वाय दर्जाची सुरक्षा? रुपाली चाकणकर अशा कुठल्या आक्रमक पद्धतीने कोणत्या विरोधकांशी लढतात आणि बोलतात, म्हणून त्यांना फार मोठा धोका तयार होणार आहे आणि लगेच आता काहीतरी त्यांचं काही वाईट होणार आहे म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा. त्या वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये जो खर्च आहे तो खर्च स्टाफ मध्ये करा ना. वाय दर्जाच्या सुरक्षेपेक्षा स्टाफ महत्वाचा आहे, हे चाकणकर का बोलत नाहीत? एक. आता दुसरं असं की काय चाकणकरांचा राजीनामा आम्हाला हवाय का? अहो साहेब, ही लोक पदासाठी वाटेल त्याच्याशी बैमानी करू शकतात, ती लोक पद सोडत असतात होय. त्यामुळे ही पद सोडतील अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. आता त्याच्या पुढचा मुद्दा काय म्हणाले ते की बाबा उपसभापतींनी बैठक बोलावली आणि कुणी आलं नाही. शीतल म्हात्रेजींना नम्रपणाने सांगितलं, नम्र असा शब्द वापरते बरं का, नम्रपणाने की अरे तुमच्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण आमच्याकडे आलेलं नाही. काय शीतलताई, खरंय का हे? नाही, यासाठी विशाखा राऊत यांना पत्र गेलेलं आहे. माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनाही पत्र गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. स्वतः विशाखाताईने हे पत्र आम्हाला पाठवलेलं आहे की त्यांना हे पत्र गेलेलं आहे. हे पत्र त्यांच्या व्हॉट्सअपवरून आम्हाला आलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही विशाखा राऊतना बोला त्यांच्याशी. कदाचित आपल्याला कल्पना नसेल विशाखा राऊत आपल्या पक्षात आहेत. ठीक आहे. हा सुषमाताई, मुद्दा पूर्ण आहे. चला. मला माझ्या पक्षातल्या सगळ्या लोकांबद्दल माहिती आहे. आपल्याकडे सर्वपक्षीय बैठक झाली होती आता भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणि ताईंना निमंत्रण होतं आणि अरविंदभाई पोहोचू शकले नाही, तर दुसऱ्या माणसाला त्यांनी इन केलं नाही. पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी म्हणून नेमलेल्या महिला प्रवक्त्यांमध्ये जी नावं आहेत त्या नावांपैकी कुणाला बोलावलं होतं बरं तुम्ही? तर तुम्ही कुणालाही बोलावलं नव्हतं. ही तांत्रिक बाजू समजून घ्या. ठीक आहे. आता जरा अजून पुढे जाऊ. नाही, तिथे सगळ्याच बायका आल्या होत्या. कोण आलं होतं बरं? तर तिथे आल्या होत्या तुमच्या वाघबाई, तुमची टिमकी वाजवणाऱ्या. तिथं कोण आलं होतं? तर कोण म्हणे सुशीबेन मेहता. कोण आहे त्या सुशीबेन? की ज्या सुशीबेन इलेक्शन काळामध्ये त्या पूजा तडसची प्रेस घेतली म्हणून मला नोटीस देतात, पण त्याच सुशीबेन बदलापूर प्रकरणात 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला
त्यावेळेला बंद डोळे बंद ओठ बंद त्या पापण्यात आज प्रिय मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात म्हणत शांत बसतात त्या सुशीबेन मेहता. कोण आलं होतं तिथे? तर म्हणे काय त्या अजून कुठल्या काय बाई, म्हणजे सगळी तुमचीच, बॅट तुमची, बॉल तुमचा, मैदान तुमचं, अंपायर पण तुमचाच आणि तुम्ही ठरवणार काय सगळं. आता अजून पुढे सुशीबेन आहेत या बाल हक्क समितीच्या अध्यक्ष आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष आहेत त्या. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघाल तर दमानिया मॅडम आल्या होत्या, निर्मला सामंत प्रभावळकर यांना तुम्ही विसरलात का? याही आल्या होत्या, या तर आमच्या पक्षाच्या नाही आहेत. तुमचं झाल्यावर बोलते मी, मला खडसे काही यांना सुद्धा problem आमंत्रित करण्यात आलं होतं. बोला सुषमाताई, पूर्ण करा मुद्दा. येणार नाही आणि असं काही नीलम सांगितलं नव्हतं की नीलम त्यांना बोलवा. गोरेंचा प्रॉब्लेम असा आहे की नीलम गोरे एका एनजीओ कल्चर मध्ये जगतात. मुळात नीलम गोरेंनी जर विधानसभा उपसभापती, खरं तर त्यांना अधिकार क्षेत्रच नाहीये, मुळात त्यांचं अजिबात अधिकार क्षेत्र नाहीये. महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात, फेरबदल करायचे अधिकार राज्यपालांना आहेत. आता नीलम गोरेंनी एंट्री का घेतली ते सांगितलं पाहिजे मागचं राजकारण. आता नीलम गोरेंना एक स्वप्न पडत आहे की जर चित्रा वाघ जर समजा काय त्या चाकणकर बाई जर समजा एक्झिट झाल्या तर चटकन आपल्याला इन करता येईल का? कारण नीलम गोरे एक अशा बाई आहेत की कुठली खुर्ची असली तर ती खुर्ची मलाच मिळाली पाहिजे, त्या शीतल म्हात्रे नाही ती खुर्ची मिळू देणार नाही, त्यांनी कोणालाच मिळू देणार नाही. त्यामुळे नीलम गोरेंना सतत असं आकर्षण बिंदू राहायला आवडतं, त्यासाठी ती बैठक होती. याच्या पलीकडे काही नाही. जर त्यांना खरंच महिलांचे प्रश्न समजून घ्यायचे असते तर जरा खाली उतरल्या असत्या, एसी मध्ये बसून खाटामध्ये बैठक घेत बसल्या नसत्या. आता त्याच्या पुढे राजलक्ष्मी भोसले असं सांगतायत की नाही ते पीडितेच्या काय भावाने आणि त्यांनी तक्रार केली होती. राजलक्ष्मी ताई, अहो ते समजा एखादी बाई जखमी असेल आणि ती स्वतः तक्रार करू शकली नाही तर तिच्या वतीने कोणी तक्रार करू नये. सगळ्यात महत्वाचं ताई, त्या प्रिया फुकेची तक्रार आली नाही असं चाकणकर बाई म्हणाल्या. आम्ही तीही तक्रार दाखवली, कितीतरी गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या. अहो माझी स्वतःची तक्रार त्या चाकणकर बाईंनी घेतली नाही. आणि चाकणकर बाईंना मुळात सुमोटोचा अर्थच कळत नाही, कायदाही कळत नाही. कारण चाकणकर बाई म्हणजे राजकीय पक्षाची सोय आहे की राजकीय पक्षांना काही लोकांचं पुनर्वसन करायचं असतं, त्यामुळे ते पुनर्वसन करतात. आणि या राजकीय व्यक्तींचा पण प्रॉब्लेम असतो की हे निवडून येऊ शकत नाही, म्हणून त्यांना त्या सुषमाताई, राजलक्ष्मीजींना आपण उत्तर द्यायला जाऊ. राजलक्ष्मीजी बोला. नाही, या ठिकाणी मी पर्टिक्युलर एका विषयावर चर्चा चालली होती, मयुरी आणि वैष्णवी, आणि म्हणून मी सांगितलं की ती मयुरीचीच केस आहे आणि ही तिची नणंदच आहे. हे कागदोपत्री कुठल्या तरी तिसऱ्या आडनावावरनं कसं कळणार आहे? आणि वैयक्तिक सर्व जे येणाऱ्या प्रत्येक अर्जावरती काम केलं पाहिजे. पण ताई लक्षात घ्या, राजलक्ष्मी, तक्रार कुठली असो ती सोडवण्याचं काम महिला आयोगाचं आहे की नाही? त्या नावावरनं ते लक्षात आलं नाही, ह्या नावावरनं हे लक्षात आलं नाही असं म्हणू शकत नाही ना. इथं तर आशाताईंनी स्वतः आरोप केलाय की तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा काही स्पेशल केसेस हँडल करतात, पण बाकी केसेसकडे याचा अर्थ त्यांचं लक्ष नाही. नाही, त्यांनी नाव घेऊन सांगितलं की मयुरीच्या ह्याच्यात लक्ष घातलं असतं तर असं झालं नसतं. म्हणून मी सांगितलं कोण आहे हे समजायचं काही विषय नाही. येणाऱ्या प्रत्येक अर्जावरती त्या ठिकाणी काम झालंय आणि आलेल्या तारखेच्या दुसऱ्या 24 तासाच्या आत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. ईमेल खेळून झालाय. हा चला, आशाताई बंद आहे, ईमेल खेळून झालेला आहे आणि त्या परिणय फुकेच्या भावनेची एक महत्वाचा विषय बरं. सुषमा आशाताईंना आपला मुद्दा मांडायचा. आशाताई बोला. सुषमाताई आता जसं म्हणाल्या की त्यांचा प्रॉब्लेम आहे अहंकार, मी म्हणते त्यांचा दुसरा प्रॉब्लेम आहे अज्ञान. आता राजलक्ष्मीताई जसं म्हणाल्या, अरे महिलांविषयी कायद्यांमध्ये प्रथमतः लिहिलेलं आहे, त्या महिलेच्या वतीनं कुणीही अंडरलाईन मित्र मैत्रीण शेजारी पाजारी कोणीही तक्रार केली तर त्याची दखल पोलीस स्टेशनला सुद्धा घ्यावी लागते. लिखित स्वरूपात तक्रार नाही, ती ऑनलाईन असेल तरी घ्यावी लागते. लास्ट बट नॉट द लिस्ट, ही तक्रार राजलक्ष्मीताईंनी पाहिली आहे का विचारा. त्यावर लिहिलंय मयुरी जगताप हगवणे, पीडितेचं नाव लिहावं लागतं. तक्रारदार जरी जगताप असली तरी पीडिता हगवणे होती. आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणते
मी दुरुस्त तुम्ही करते प्रत्येक यांना. जण आता विषय बदलताय. तुम्ही दुरुस्त सांगितलं करते तुम्हाला. महालक्ष्मीताई. माझं बोलणं होऊ द्या, माझं बोलणं होऊ द्या. तुमचं ऐकलंय मी, माझं बोलणं होऊ द्या. ठीक आहे. मी तुम्हाला ठीक आहे, दुरुस्त बोला. करते. त्या दिवशी तिची तक्रार दाखल झाल्यानंतर नणंदबाई फरार झाल्या. मी दुरुस्त करते राजलक्ष्मीताईंना. नणंदबाई फरार झाल्यानंतर फरार झालेल्या नणंदबाई पोलीस स्टेशनात येऊन क्रॉस कंप्लेंट देऊन गेल्या आणि नंतर आयोनी लुटूपुटूचं कौटुंबिक वाद आहे म्हणून आम्ही मध्यपद्धती केली असं नाटक केलेलं आहे. मी यांना प्लीज दुरुस्त करते की नणंदबाई फरार असताना त्यांनी येऊन तक्रार दाखल केली आणि त्याचं कारण कळलेलं आहे. त्याचं कारण हे आहे, दिवसभर सुषमाताई सांगत आहेत, त्याचं कारण आहे तिथे कार्यरत असलेला शशिकांत चव्हाण जो सुपेकरांचा मेहुणा आहे, तो सुपेकर जो हगवणेंचा मामा आहे आणि हे सगळे लागे बांधे आहेत. म्हणून मी या केसला सिलेक्टेड केस म्हणते. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या यांच्या लुटूपुटू मध्ये एका 24 वर्षाच्या गरीब बाईचा जीव गेला याची जाणीव, याचं संवेदनशीलता ही मला कुठेही दुर्दैवानं दिसली नाही. 6 दिवस ते तानं लेकरू फरार राहिलं, गायब राहिलं, त्याबद्दलची चर्चा करण्याचे काहीतरी थोडस आता काय बोलावं हे कुठेही दिसलं नाही. याचं नक्की वाईट वाटतं. आता येते मी आजच्या त्या बैठकीबद्दल. सुषमाताई पण बोलल्या आजच्या बैठकीबद्दल. शीतलताई म्हणाला यांना बोलवलं, त्यांना बोलवलं, त्यांना बोलवलं. माझं असं म्हणणं आहे, मला बोलवलं नाही हा माझा प्रश्न आहे. राज्य महिला आयोगाच्या विदर्भातल्या आमच्या कुठल्याही सदस्याला बोलवलं नाही. राज्य महिला आयोगाचा विचार तुम्ही राज्य महिला आयोगाचा विचार राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांशिवाय करणार. आमची चंद्रपूरची विजया बांगड राज्य महिला आयोग सदस्य, आमच्या नागपूरची आभा पांडे आणि नीता ठाकरे, आमच्या अमरावतीच्या ज्यांनी महिला बाल कल्याण विभाग अत्यंत सुंदर कॅबिनेट मंत्री म्हणून सांभाळला त्या यशोमती ठाकूरताई. कोणाला बोलावलं हे आम्ही यांना विचारलं नाही. आम्ही विचारतो आहे आम्हाला या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या 30 वर्ष त्या क्षेत्रात घालवलेल्या महिलांना का नाही बोलावलं. तो आमचा अधिकार आहे. त्या विधान परिषदेच्या सभापती उपसभापती म्हणून आमच्या सुद्धा नेत्या आहेत. एकदा त्या पदावर बसल्यावर त्या कुठल्याही पक्षाच्या असू शकत नाही, कुठल्याही युतीच्या असू शकत नाही. शीतलताई, तुम्ही म्हणताय की बैठक सर्वसमावेशक होती. कुठे बैठक समावेशक होती? आता आशाशाही ज्या पद्धतीने बोलतायत तुम्ही ठराविक लोकांना म्हणजे पुन्हा या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतोय. सुषमाताई म्हणतायत ते तुमचीच लोक, तुमचीच टीम. नाही तुम्ही मला सांगा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, निर्मला सामंत प्रभावळकर या आमच्या टीम मधल्या आहेत का? दमानिया मॅडम या आमच्या टीम मधल्या आहेत का? तुम्हाला काय म्हणायचंय? त्यामुळे रोहिणी खडसे यांना बोलवण्यात आलं होतं, त्या आल्या नाहीत. उबाटाच्या महिलांना बोलवण्यात आलं होतं, त्या आल्या नाहीत. आणि बघा 25 महिलांना बोलवलं होतं आणि पुढच्या मिटिंगला दुसऱ्या महिलांना बोलवण्यात येईल. ही काय पहिली आणि शेवटची मिटिंग नाहीये. ही जरी पहिली असली तरी शेवटची नक्कीच नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना टप्प्याटप्प्याने नक्कीच बोलवलं जाईल. ही शेवटची मिटिंग नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मला वाटतं ही मिटिंग घेतानाच याबद्दल चर्चा झाली की ही मिटिंग पहिली असली तरी ही शेवटची नाहीये. यामध्ये अनेक महिलांना संधी दिली जाईल, वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांना संधी दिली जाईल. असं कुठेही म्हटलं नाही की फक्त प्रवक्त्यांनाच बोलवा. मला वाटतं स्वतः ज्योती ठाकरे या माविमच्या माजी अध्यक्ष आहेत, स्वतः विशाखा राऊत या माजी महापौर, त्याचप्रमाणे माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बोलवलं असेल. चित्रा वाघ या कदाचित माहिती नसेल तर या महिला आयोगाच्या माजी सदस्या देखील होत्या, हे कदाचित विसरला असेल. मला असं वाटतं की सर्वच माजी सदस्यांना बोलवलं नसेल, पुढच्या वेळेला बोलवलं जाईल. ताई एवढी आगपाखड करायची आवश्यकता नाहीये. नक्की सगळ्यांना संधी मिळेल. ज्यांना बोलवलंय त्यांनी यायचं नाही, ज्यांना नाही बोलवलंय त्यांना आम्हालाच का नाही बोलवलं याच्यावर चर्चा करायची. नक्की विषय काय आहे? रुपाली ताई चाकणकर या, मला वाटतं जेव्हा उबाटाची उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील याच अध्यक्ष होत्या. तेव्हा तुम्हाला यांच्या निगेटिव्ह पॉईंट जाणवले नाहीत. आता तुम्हाला त्यांचे निगेटिव्ह पॉईंट जाणवतात. तेव्हा का बरं हे सांगितलं नाहीत सगळ्या गोष्टी? तेव्हा काही वेगळ्या होत्या का? मला रुपालीताई चाकणकर यांच्या पाठीशी मी उभी आहे म्हणून मी हे बोलते असं अजिबात नाही. त्या चुकल्या असतील, त्यांचा पक्ष बघेल, त्यांना राजीनामा द्यायचा असेल किंवा नाही द्यायचा हा दुसरा मुद्दा. परंतु त्या माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझ्याकडे उरलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? आशाताई बोला, काय नेमकं कुठे गळतीये? माझं म्हणणं असं आहे
यांनी कोणाला बोलावलं हे आम्ही विचारलं नाही. बरं. या क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या धुरंधर महिलांपैकी विदर्भातल्या कोणाला का बोलवलं नाही हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, यांच्यात बोलता बोलता राजकारण तर आम्ही करतोय विरोधक, बोलता बोलता टीम शब्द कसा आला? पीडिता कुठल्या टीमची? कसली टीम आली आहे? पीडिता ही पीडिता, राज्यकर्ता हा राज्यकर्ता, बरोबर, न्याय देणारा हा न्याय देणारा, मग तो राज्य महिला आयोगाचा असो का उपसभापती असो. परंतु पीडिता बद्दल चर्चा करताना कसली टीम? आमचं एकच दुःख आहे, पुन्हा दुसरी वैष्णवी हगवण्याबद्दल अशा पद्धतीची चर्चा करण्याची पाळी या सगळ्या धुरंधर राजकारणी समजदार टीमवाल्या या लोकांनी आमच्यावर आणू नये ही नम्र विनंती आहे माझी. अगदी शेवटचं जाता जाता राजलक्ष्मीजी बोला. मग आजपासून आपण बघताय नुसता आवाज वाढून गोंधळ करून विषयांतर करायचं. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की रुपालीताईंबरोबर वैष्णवीच्या नंदेचे फोटो आहेत आणि म्हणून तिच्या ह्याच्यात काम केलं गेलं नाही. आणि तिची यांनी सांगितलं आशाताईंनी की तिची नणंद हे असताना राजलक्ष्मीजी मुद्दा काय आपला? फरार असताना ती तक्रार देऊन गेली. बरं, महिला आयोगाने योग्य काम केलं की नाही? वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात महिला आयोगाने योग्य काम केलं की नाही? राजलक्ष्मी, वैष्णवीच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाला काम करताना अतिशय मर्यादा येतात. जे काम पोलिसांनी करायला पाहिजे ते महिला आयोगाने केलं पाहिजे अशा अपेक्षा आहेत. आणि असं होऊ शकत नाही, कारण ते महिला आयोगाला ते तुम्हाला काय म्हणायचं? सगळे चुकलेत, महिला आयोगापासून पोलीस सगळेच लोक चुकलेत. नाही, जिथं तिथं काही ठिकाणी ज्याचं काम त्यांनी केलेलं पाहिजे होतं त्याचं सगळ्याचं तुम्ही बिल फाडताय महिला आयोगावर. म्हणजे महिला आयोगाने त्यांची जबाबदारी बरोबर पार पाडली नाही असंही तुम्हाला म्हणायचंय? नाही, तुम्ही पोलिसांनी नाही केलं. चला एक वेळ आपण गृहीत धरूयात, पोलिसांनी नाही केलं म्हणजे महिला आयोगाने पण नाही केलं. नाही, महिला आयोगाने महिला आयोगाचं काम केलं. पोलिसांचं काम पोलिसांनी करायला पाहिजे होतं, ते सुद्धा महिला आयोगाने करायला पाहिजे असं आपण म्हणताय. आवाज वाढलाय. राजलक्ष्मीजी, मला खरंच कळत नाहीये, आज तुम्ही महिला म्हणून खरं तर या ठिकाणी भूमिका मांडताय रुपाली चाकणकरांच्या वतीने की त्यांच्या प्रवक्त्या म्हणून मांडताय? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मला वाईट वाटतंय की जो भयंकर गुन्हा समाजामध्ये घडलेला आहे त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्या चर्चा व्हायला पाहिजेत. प्रत्येक वेळेला फक्त रुपाली चाकणकरची चर्चा होते आणि आमचं असं म्हणणंच नाही की एका व्यक्तीला घेऊन काहीतरी आम्ही ही चर्चा करतोय. आमचा मुद्दा आहे की जबाबदारी जर दिली आहे तर ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली गेली पाहिजे. धन्यवाद. आपण सगळे आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाला घेऊन चर्चा केली, आपापली मतं मांडली. चला, या विषयाला घेऊन आम्ही प्रश्न देखील उपस्थित केलेला होता. जनतेचा पोल या विषयाला घेऊन काय म्हणतोय बघा. आम्ही प्रश्न विचारला होता की रुपाली चाकणकर राजीनामा देणार का? बघा, या विषयाला घेऊन हा प्रश्न विचारला. पोल काय आलेला आहे बघा. 60% जनता म्हणते होय. बाकी पुढला आकडा मी सांगायची गरज नाही, टक्केवारीतनं कळतंय की जनतेला नेमकं काय वाटतंय. याचाच अर्थ मंडळी असा आहे या सगळ्याच्यात, मी जसं सुरुवातीला म्हणालो माझ्या सुरुवातीच्याच स्वगतामध्ये, की सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना आपण एक व्रत घेऊन पुढे आलेलो असतो आणि त्या व्रतानुसार आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडणं फार आवश्यक आहे. कारण आपण कुठल्या तरी एका वर्गाकरता लोकांकरता काम करत असतो आणि ते जर तुम्ही केलेलं नसेल तर जनता तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. जनता तुम्हाला त्याचा जाब विचारेल आणि अर्थात जर केलं नाहीये तर त्याचे परिणाम देखील तुम्हाला पुढे भोगावे लागतील. धन्यवाद. या विषयाला घेऊन आज आपण चर्चा केली. आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.